हॅलो फ्रेंड, गुड मॉर्निंग. सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर हे झाडाला माझ्या मस्त असं फूल आलेलं आहे, खूप छान. आज एक आलेलं आहे, रोज एक एक दोन दोन येतात. आणि चला मग तुम्हाला दाखवते. खूप मस्त. ह्याचं नाव माझ्या काय लक्षातच येईना. खूप मी हे पुण्यावरून ह्याचं बी आणलं होतं आणि त्याचा एकच छान वेला आलेला आहे. मस्तपैकी त्याला फुलं पण येतात. आणि इथं माझं गणेशाचं पण झाड आहे, तर त्याला पण फुलं आलेली आहेत, ते दिसत नाही आहेत. तर आज चाललं होतं, थोडंसं लाह्या होत्या, म्हणजेच मुरमुरे, आमच्याकडे लाह्या पण म्हणतात त्याला. तर त्याचे मी छोटे छोटे लाडू बनवले होते, गुळ टाकलेला आणि थोडंसं तूप टाकून त्याचा पाक बनवला आहे. तर ह्याचं पटकन आपल्याला गरम गरम आहे तोपर्यंत त्याचे लाडू बनवायचे आहेत. तर असं मस्त असे त्याचे तर लाडू बनवून घेऊयात. आणि हे गरम गरम आहे तोपर्यंतच आपल्याला ते बनवायचे असतात. नंतर थंड झाल्यावर ते नाही बनवता येत व्यवस्थित, म्हणजे ओळत नाहीत हाताने. तर हे पाहू शकता, मस्त आपले छान छान सई आणि शिजूला पण खूप आवडतात, त्यासाठी हे बनवलेले आहेत. आणि तुम्ही पण बनवून ठेवा. एक पॅक बंद झाकणाच्या ह्याच्यात ठेवून द्यायचं, त्याच्यात हवा नाही गेली पाहिजे, नाहीतर ते लूज पडतात. तर बघा कसे झालेत लाडू, कमेंट बॉक्समध्ये नक्की नक्की सांगा. आणि असेच माझे छान छान व्हिडिओ पहा. हाय हॅलो फ्रेंड, नमस्ते. सारिका चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज चाललंय संध्याकाळी स्वयंपाक करायचा बघा. आणि बाहेर पण आता अंधार पडायला लागलेला आहे. मी बनवले आज इथं वरण भात, सकाळची शापूची भाजी आणि चपाती आहे सकाळच्या, त्यामुळे मी आता काही बनवलेलं नाहीये. आणि श्रीचा खाऊ पण बनवलं इथं पातेल्यामध्ये, लक्षात नाही वरण काढून ठेवायचं. तर मी भात आहे, पण तरी पण त्याचा खाऊ बनवलेला होता पहिलाच 5 वाजता. आणि इथं मस्त वरण भात बनवले, ठसका उठलाय वरणचा नाही का, त्याच्यामुळं हे होतंय. आणि हे तर गेलेत गावाला, त्याच्यामुळे मी आमच्या पुरतं थोडंसं स्वयंपाक बनवलेला आहे. म्हणजे ते भाजी तिथं सकाळचंच आहे, कारण संशोधन खाल्लं नव्हतं. ही भाजी त्यांनी माघारी आणली, शेपूची भाजी केली ती सकाळी मी यांच्या दोघींसाठी. आणि आता बघा भात आणि वरण बनवलंय. तर मस्त वरण बनवलंय आपल्या घरच्या डाळीचं. आणि इथं भात, सकाळची भाजी. ह्याला पण ठसका लागला. तू कशाला आला इथे? हे असं चालूच आहे ह्याचं रडण्यासारखं. खेळायला काय एवढं सगळं खेळायला दिलं तरी मम्माच पाहिजे, हे ना? जा दिदी, बरं दिदू मी तुम्हाला ताट घेऊन येते, वरण भात आणते. शिजूचं झाले ताट तयार. त्यांना तूप टाकते भातावरती, कारण वरण भातावर तूप छान लागतं. मिक्स करायचं गरम गरम. त्यांना दोघींना पण खूप भूक लागली. कैसे बना शेजल? टेस्टी. उई गरम आहे, गरम हात नाही लावायचा. ते दीदीला आणले दोन्ही पण ना. आता काय एग्जाम संपले, मज्जा ना. चलो आज के दिन छुट्टी है, कल से फिर से अपना शुरू करना है पढ़ाई. ओ किती ठसका झालाय. तर इथं चाललेलं आहे माझं आंबट चुक्याची भाजी बनवायची. आणि शापूची पण मी धुवून ठेवलेली आहे, त्याची पण भाजी बनवायची आहे. आता आंबट चुक्याची जी भाजी आहे, पालक, आंबट चुका आणि थोडीशी शेपू, ही मी शिजायला टाकणार आहे एका पातेल्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये नाही का डाळ पण टाकली तरी चालते, किंवा डाळ नंतर शिजवली तरी पण चालते. तर इथं पाहू शकता मी दुसरी भिजत घातलेली आहे डाळ शेपूच्या भाजीसाठी. तर पाहू शकता इथं झालेली आहे भाजी, शिजलेली आहे. आणि त्याच्यामध्ये आता मी बेसन पीठ टाकून लगेच मिक्स केलेलं आहे. आणि तर मी त्या डाळीसाठी आंबट भाजीसाठी मस्तपैकी त्याचा तडका तयार करते. आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला जे आपण शिजवून घेतलेलं ते टाकून त्यात मोठं कुटलेलं शेंगदाणाचं कूट टाकून घेतलेलं आहे. आणि आम्ही काही थोडीच माणसं आहोत, त्याच्यामुळे ते जास्त काही भाजी संशोजूला तर काही भाजी आवडत नाही, ते शेपूची भाजी खातील. आणि मी इथं बनवलेली आहे आंबट चुक्याची. मला खूप आवडते ही भाजी, त्याच्यामुळे. तर आत्ता करायच्या आहेत त्या भाकरी पण. चला मग, हे भाकरीसोबत छानच लागते ही. तर इथं झालेली आहे भाजी वगैरे, जेवण वगैरे झालेलं आहे आता आमचं. आणि आता चाललेलं आहे माझं किचन वाटा आवरून घासून काढायचा, कारण संध्याकाळी एकदम चकाचक असं केल्यावर
खूप छान वाटतं. त्याच्यामुळं संध्याकाळी सकाळच्याला एकदम छान फ्रेश वाटतं, कारण साईंचे टिफिन वगैरे रेडी करायचे असतात आपल्याला त्याच्यामुळे. तर चला बघा, माझं झालेलं आहे सगळं मस्त असं किचनमध्ये. आता सफाई घासून काढलं आहे पूर्ण किचन मोठा. तर सामान वगैरे साईडला काढलं आणि भांडे पण घासून झाले आणि किचन मोठा झाल्यानंतर मस्त माठ वगैरे भरून घ्यायचं आहे, स्वच्छ धुवून. संध्याकाळी रोज माठ भरून ठेवले. आजकाल थंडीच्या दिवसात खूप गार पाणी राहतं त्याच्यामध्ये. तर इथं चाललेलंच होतं माझं मध्ये आणि नंतर फ्रीज वगैरे साफ करायचा होता. त्याच्यानंतर हे पहा, इथं सई आणि शेजू चाललेलं लॅपटॉपानं आणि सई श्रीला दाखवती बाहेरचं व्ह्यू, दाखवती रात्री संध्याकाळ झालेली ते. तर इथं पहा, शेजूचं काय आळशी शेजू खूपच आमची, आणि तिला झोप लागलेली आहे 8:30 वाजता. ते विचारत होते पप्पा कधी येणार आहेत म्हणून. संध्याकाळी सगळं काम वगैरे आवरलं आणि माझं थोडंसं काम राहिलेलं आहे, ते म्हणजे हे जे तेल मागवलेलं केरलावरून ते पुन्हा एकदा थोडंसं गरम करून मला त्याच्यामध्ये मी टाकलेलं होतं कापूरच्या वड्या, आणि त्यांनी खूप छान वास येतो तेलाचा. त्याच्यामुळे मी टाकून ते विरघळून घेत आहे. आणि ते नंतर आपल्याला पुन्हा मी त्या कॅन्डमध्ये ठेवणार आहे भरून. आणि आत्ता जे डोक्याला लावायचं आहे ते तेल मी साईडला काढून ठेवलेलं आहे, जे डोक्याला लावायचं आहे त्याच्यामुळे. तर पहा, एवढं तेल घेतलेलं आहे मी साईडला.